एका सर्व्हेमध्ये असं दाखवलं होतं की सध्या रील्सचं शॉर्ट्स स्क्रोल करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या रील्स जे आपण स्क्रोल करतो त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या ज्या रील्स आपण स्क्रोल करतो तर एखादी रील आपल्याला कोणती तरी कॉमेडी येते, दुसरी डिप्रेशनची येते, तिसरी एखादी रोमॅन्टिक येते. म्हणजे जे माइंड जे आहे ते कंटिन्यू वेगवेगळ्या फेजमध्ये जातं. त्यामुळे ब्रेनला समजत नाही की मी नेमकं आता कशाप्रमाणे ट्रीट करू. आणि त्याचा परिणाम असं होतं की आपली जी आकलन क्षमता आहे किंवा डिसिजन मेकिंग पॉवर आहे, निर्णय घेण्याची क्षमता कुठेतरी कमी झालेलं एका रिपोर्टमध्ये मी वाचलेलं आहे. तर खरंच या रील्समुळे, शॉर्ट्समुळे माणसाच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे का? हो सर, याच्यामुळे नक्कीच आपल्या मानसिकतेमध्ये खूप जास्त परिणाम झालेला आहे. जर तुम्ही तसं पाहिलं तर जे आपले अश्मयुगीन माणूस, आपण थोडं त्या पास्टमध्ये जाऊयात, तर त्यांचा ब्रेन कशासाठी होता की मला आज पुरता काहीतरी पोटाला कमवायचं आहे किंवा काहीतरी शिकार करून आणायची आहे, बरोबर, किंवा मला माझा जीव वाचवायचा आहे जंगली प्राण्यांपासून. सो आपला ब्रेन जास्त तेव्हा विचार करत नव्हता, बरोबर. पण आता काय झालेलं आहे, जसं जसं धावपळीचं युग तयार झालेलं आहे, प्रत्येकामध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आहे, बरोबर. त्यामुळे ना माणूस हे शिकू ते शिकू ते शिकू आणि त्याच्यामुळे खूप जास्त विचार करायला लागलेला आहे. आणि सेम म्हणजे मी जसं म्हटलं की तेव्हा आपला ब्रेन इतकं काम करत नव्हता आणि आपल्या ब्रेनची कंडिशनिंग ती झालेली आहे, बरोबर. पण आता जर आपण पाहिलं, मोबाईल मधली जी रील किंवा शॉर्ट्स असतात, बरोबर, ते 10 ते 30 सेकंदाचे असतात, बरोबर. मग यामध्ये आपल्याला आपली शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी याचा पण विचार करावा लागेल, बरोबर. आता जसं तुम्ही म्हटलं निर्णय क्षमता किंवा स्मरणशक्ती यावर परिणाम होतो का? आता आपली लॉंग टर्म मेमरी डेव्हलप केव्हा होते, जेव्हा आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपण व्यवस्थित फोकस करून किंवा एकाग्रतेने एखाद्या गोष्टीवर पूर्ण विचार करून ती गोष्ट घेऊ मेंदूमध्ये,